नमस्कार पशुपालक बंधूंनो, मी रोहित आपलं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपण वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ बघितले की पशुपालन कसं करावं, दुग्ध व्यवसाय कसा करावा, दुग्ध व्यवसाय करत असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये चारा व्यवस्थापन असेल, जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर आपल्या गायींचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयावरती मी व्हिडिओ घेऊन आलो. परंतु आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे आणि तितकाच दुर्लक्षित विषयही आहे. तर पशुपालक बंधूंनो, आज आपण लाखो करोडो रुपयांचे कॉन्क्रीटचे गोठे बांधले, परंतु याचा दुष्परिणाम आता आपल्या जनावरांवरती जाणवायला लागलेला आहे. आज त्यांच्या खुरांमध्ये वाढ व्हायला लागलेली आहे, त्यांच्या खुरांमध्ये जखमा होणं किंवा त्याच्यामध्ये पू होणं किंवा त्यांना लेमनेस सारखे आजार होणं, त्याचबरोबर त्यांना लंगडेपणा येणं, त्याचबरोबर त्यांना कायमचं अपंगत्व येणं, अशा वेगवेगळ्या आजारांचा सामना आज आपल्या जनावरांना करायला लागत आहे. आणि त्यामुळे आपल्या गोठ्याचं अर्थकारण ही कुठेतरी त्याला कातर लागताना दिसत आहे. म्हणून अशा पद्धतीमध्ये खूर साळणी करणं किती महत्त्वाचं आहे, खूर साळणी करणं किती गरजेचं आहे आणि खूर साळणी केल्यामुळे आपल्या जनावरांना काय फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आज आपण मंजवडी या ठिकाणी संवेदना डेअरी फार्म या डेअरी फार्मवरती आलेलो आहे आणि या डेअरी फार्मवरती आज खूर साळणी करणं चालू आहे. तर आपण खूर साळणी करणं महत्त्वाचं काय आहे, खूर साळणी कशासाठी केली जाते, खूर साळणी किती गरजेची आहे हे आणि त्याचे काय फायदे होत आहेत हे आज आपण त्या डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या पशुपालक बांधवांना आपला एक छोटासा परिचय करून द्या. माझं नाव डॉक्टर विजय लक्ष्मण कुदळे. माझं गाव तसं काटेवाडी बारामती आहे, पण मी सध्या व्यवसायानिमित्त नारायणगाव जुन्नर तालुका या ठिकाणी राहतो आणि साधारणतः गेली 4 वर्षापासून आपण हा खुरसाळणीचा व्यवसाय करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रभर फार्म टू फार्म आपण सर्व्हिस देत आहे. तर सर, आज बऱ्यापैकी गोठ्यांवरती गेलं तर खुरांचे प्रॉब्लेम आपल्या जनावरांना असतो आणि हा सगळ्यात महत्वाचा आणि दुर्लक्षित विषय. तर याविषयी आम्हाला काय मार्गदर्शन कराल की खूर साळणी करणं का महत्वाचं आहे आणि त्यापासून आपल्याला काय फायदे होतात? खूर साळणी केल्यामुळे जनावरांना उठताना, बसताना, चालताना त्रास होत नाही किंवा जर तुमच्या नख्या वाढलेल्या असते तर जनावरांची पद्धत इनबॅलन्स होऊन जाते. उभं राहायची जी पद्धत आहे तर ती वाकडं उभं राहणं किंवा पायावरती एका तिरकं उभं राहणं किंवा दूध काढताना पाय चाळवणं, त्या पद्धतीचा त्रास जनावरांना असतोय. आणि वाढलेले खूर जर असतील तर आपल्या जनावरांच्या कासेला त्यापासून जखमा होण्याचा एक धोका असतोय. खूर साळणी केल्यामुळे तुमच्या जनावरांच्या दूध उत्पन्नामध्ये पहिली गोष्ट म्हणजे वाढ होती. तुमच्या जनावरांचं आरोग्य सुधारते. जनावरांना उठताना बसताना जो त्रास होत असतोय खूर वाढल्यामुळे तर तो होत नाही. दुसरी अतिशय महत्वाची अशी गोष्ट की आपण खूरवरून पाहतो, तर खूरवरून पाहिल्यानंतर ना सगळ्या शेतकऱ्यांची मानसिकता अशीच असते की माझ्या गायची तर खूर चांगले दिसते. आणि फार्मवरती आपल्याला ज्यावेळेस बोलवलं जातं आणि आपण गाय मशीनमध्ये घेतो, मशीनमध्ये घेतल्यानंतर ना आपण तिचा पाय उचलतो आणि आपल्याला ज्यावेळेस खालचा भाग बघितला जातो तर शेणमुतारीमुळं लघवीमध्ये युरिक ऍसिड असल्यामुळे समजा जनावरचा जो खुराचा खालचा भाग आहे तो सडलेला दिसतो, कुजलेला दिसतो. काही ठिकाणी त्याच्यामध्ये सेप्टिक झालेलं असते, काही ठिकाणी जखमा असते. तर जनावरांना त्याच्यापासून जी वेदना होते ते सुटका झाल्यामुळे निश्चितच तुमच्या दूध उत्पन्नामध्ये फायदा होणार आहे आणि जनावरांना चालताना, उठताना, बसताना जो त्रास होणार आहे तो इथं रिलीफ भेटणार आहे. हे फायदे तुम्हाला खुरसाळणीमुळे मिळते. तसंच लेमनेस सारखे काय आजार आहेत किंवा खूप अल्सर सारखे आजार आहेत तर हे खुरसाळणी केल्यामुळे तुमचा जो पुढचा धोका आहे तो टाळला जातो. असे पण काय काय केसेस आहेत की ज्या तुमचं खुरसाळणी दुर्लक्षित झाल्यामुळं त्या केसेस केलेले. पशुपालक बंधूंनो, आज आपण ज्यांच्या गोठ्यावरती आलोय, ज्यांच्या गोठ्यावरती खुरसाळणी चालू होती, तर त्यांना या खुरसाळणीचा काय फायदा होणार आहे आणि खुरसाळणी त्यांनी का करून घेतली हे आपण त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊयात. तर ताई नमस्ते. नमस्कार. तर आपण खुरसाळणी का करून घेतली आणि कशासाठी करून घेतली आणि याचा काय फायदा जाणवणार आहे तुम्हाला हे आमच्या एकदा पशुपालकांना सांगा. आपण एकतर सतत ऐकतोय की गायींची खुरसाळणी केली पाहिजे, पण आपल्या भागात तशी प्रथा नाही किंवा अजून केलेला पाहिली नाही, व्यवस्था पण नाही तशी. मग ज्यावेळेस आम्ही पंजाबला जाऊन आलो तर तिथं पण प्रत्येक गोठ्यावरती खूर साळणी करत होते आणि मग आमच्याकडं एक कॉन्टॅक्ट मिळाला नरळी सरांचा. तर त्यांना आम्ही गेले 2 महिने आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत होतो. त्यावेळेस 2 महिन्यांनी आमच्याकडे नंबर आला आणि ते आज येऊन आमच्याकडे खुरसाळणी करून गेले. तर असं जाणवलं की गाय अशी ज्यावेळेस आपण मुक्त संचार गोट्यामध्ये सोडतो त्यावेळेस नकळत कुठंतरी लगते, त्यावेळेस आपल्याला वाटतं खाडा टोचला असतो,
पण आज ज्यावेळेस प्रत्यक्ष बघितले गायचा पाय ज्यावेळेस उलटा केला त्यावेळेस जाणवलं की आतमधनं त्यांची खुरांची काय स्थिती झाली आहे ही जाणवली. त्याच्यामुळं एक गाय अशी होती की ती पूर्ण अशी तिरपी थांबायची, नंतर खूर चाळणी झाल्यानंतर एकदम सरळ उभा राहिली की हे जाणवलं की आज की खरंच ह्याचा काहीतरी आपल्याला फायदा आहे. तरी मला वाटतं की सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ही खूर चाळणी केली पाहिजे की जेणेकरून आपल्या गायींना आराम भेटेल आणि त्याच्यामुळे दुधात वगैरे पण वाढ होऊ शकते. त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की खूर चाळणी ही केली पाहिजे. धन्यवाद. तर पाहिलं पशुपालक बंधूंनो, अशा पद्धतीनं आपण हे आपल्या गोठ्यामधले जे दुर्लक्षित विषय असतात, जसं की आज आपण खुरसाळणी हा विषय बघितला, तर आपण हे आपल्या गोठ्यामध्ये केले पाहिजेत आणि आपल्या जनावरांचं आरोग्य चांगलं सुदृढ कशा पद्धतीनं राहील या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गोविंद.